राजगडावर महासाहेब जिजाऊ आहेत आणि महासाहेब सांगतात राजा दिसतो का तो कोणाना हो महासाहेब दिसतो ना राजा त्या कोणाण्यावर फडकणारे ते दुश्मनांचं निशाण दिसतं का हो महासाहेब दिसतो ना राजा तेच आमच्या डोळ्याला चकमा करून जात आहे आज्ञा असावी महासाहेब राजा उतरवा ते दुश्मनांचं निशाण आणि पुन्हा एकदा फडकू द्या हा भगवा या कोढाण्यावर सह्याद्रीच्या दरी दरी खोऱ्यातून अवघ्या महाराष्ट्राला घेत अवघ्या मावळ्यांना घेत या ठिकाणी स्वराज्यावर भगवा फडकवणारा महाराष्ट्रावर भगवा फडकवणारा जगातला पहिला राजा छत्रपती शिवाजी राजे भोसले ज्याची कीर्ती साऱ्या जगतात या महाराष्ट्राचा ज्वलंत इतिहास आज आपल्या कोलारवाडीमध्ये घेऊन आलो महाराष्ट्राची भूमी म्हणजे बलिदानाची भूमी महाराष्ट्राची भूमी म्हणजे त्यागाची भूमी महाराष्ट्राची भूमी म्हणजे समर्पणाची भूमी राजे ओ राज हे स्वराज्य निर्माण करावं लागल आई साहेबांनी शब्द द्यावा आणि शोभा राजांनी तो ऐका आई साहेब या महाराष्ट्रावर भगवा फडकवले आणि मग यसाची कंक बहिर्जी नाही खंबीराम होते सर्वमत खंबीराम होते जीवा महाला शिवा काशी तानाजी माधुसरे एक एक मावळा शिवाराजांनी सोबत घेतला राजा म्हणतात पण तसा महाराष्ट्र 12व्या शतकात सज्जन आहोत तसा महाराष्ट्र 12व्या शतकात 12वं शतक हे महाराष्ट्रासाठी महत्वाचं शतक ज्या 12व्या शतकात विश्वमाऊली ज्ञानोबा मराठी भाषेचा गौरव करतायत ज्या 12व्या शतकात विश्वमाऊली ज्ञानोबा मराठी भाषेचा गौरव करतात माझा मराठाची बोल कौतुके पै अमृता तेही पैंदा जिंके ऐसी अक्षरे रसिके मेळविन या मराठाची नगरी आणि ब्रह्मविद्येचा सुकाळ सनई चौघडे वाजू लागले पाना फुलांना भर आलाय आणि सुंदर असा महाराष्ट्र 12व्या शतकात दिसतोय वारकरी पंढरपुरात नाचतायत पंढरपूर आनंदाने दुमदुमून गेलाय धारकरी नाचतायत मृदंगाचा आवाज आहे धिमिकट मृदंग वाजतोय धिमिक वारकऱ्यांचा या ठिकाणी जल्लोष सुरू आहे पण याच 12व्या शतकात महाराष्ट्रावर एक संकट आलं अरे याच 12व्या शतकात महाराष्ट्रावर संकट आलं 8000 इस्लामिक सत्ता आणि यांचा मोर्चा अल्लाउद्दीन खिलजी दिन करदाला आणि अल्लाउद्दीन खिलजीने आक्रमण केलं महाराष्ट्र उद्ध्वस्त करायला सुरुवात केली मंदिरं उद्ध्वस्त झाली मंदिराचे देव उद्ध्वस्त झाले आणि मग कोण रोकल हे वादळ अरे कोण रोकल हे वादळ आया बहिणींचा किंचाळण्याचा आवाज येऊ लागला माता भगिनींचा किंचाळण्याचा आवाज येऊ लागला मंदिरातले देव उद्ध्वस्त झाले भगव्याचा रंगांदोख झाला सह्याद्रीकडे पाहणारा दिल्लीच्या तख्ताकडे पाहणारा सह्याद्री हा चुकल्यासारखा वाटू लागला आणि मग कोण रोकल हे वादळ बाबा हे वादळ रोकायला आता एका वादळाची गरज होती आणि नुसत्या वादळाची नाही भगव्या वादळाची गरज या महाराष्ट्राला होती 288 वर्ष महाराष्ट्र रडत होता 288 वर्ष महाराष्ट्र रडत होता आया बहिणींचा किंचाळण्याचा आवाज येत होता शांत झाला महाराष्ट्र तुळशी वृंदावन नष्ट झालं मंदिरं उद्ध्वस्त झाली आणि 288 वर्षाच्या प्रदीर्घ प्रतीक्षेनंतर पैठणचे सुप्रसिद्ध साधू शांती ब्रह्म एकनाथ महाराजांनी आवाज दिला हे कोल्हापूरची महालक्ष्मी हे तुळजापूरची आई तुळजाभवानी हे वडीची सप्तशृंगी आणि हे माहूरची रेणुका माता तुला दार उघडावं लागल आता जर दार नाही उघडलं तर बये अनर्थ होईल हे बये तुला दार उघडावं लागल बये दारू घडात दारू गडबया दारू घडात दारू घडात दारू गडबया दारू घडात दारू गडबया दारू गडबया दारू गडबया दारू गडबया दारू गडबया दारू गडबया हे पंढरपूर निवासिनी माझ्या विटाई माऊली तुळजापूर निवासिनी
दारुगड भैया दारुगड भैया दारुगड भैया हे दारू घडात दारू घडात दारू घडात दारुगड भैया दारू घडात दारू घडात दारू घडात दारुगड भैया दारुगड भैया दारुगड भैया दारू घडात दारू घडपाया दारू घडात गोंधळी गोंधळी आम्ही आंब्याचे गोंधळी गोधडी गोधडी आम्ही आंब्याचे गोधडी गोंधळी गोंधळी आम्ही आंब्याचे गोंधळी गोधडी गोधडी आम्ही आंब्याचे गोधडी गोंधळी गोंधळी आम्ही आंब्याचे गोंधळी गोधडी गोधडी आम्ही आंब्याचे गोधडी गोंधळी गोंधळी आंब्याचे गोंधळी गोधडी गोधडी आम्ही आंब्याचे गोधडी गोंधळी गोंधळी ना आम्ही आंब्याचे गोंधळी दारुगड भैया दारुगड भैया दारुगड भैया दारू घडात दारू घडात दारू घडात दारुगड भैया दारुगड भैया दारुगड भैया दारू घडात दारू घडपाया दारू आई तुझा भोणी दारुगड भाऊरची ऋणुका म्हणा दारुगड वणीची शब्द सुंगी दारुगड हे बये दारुगड आणि आवाज झाला आणि बयन दारू घडू बयन दारू घडलं बाबा धाराशिव जिल्ह्यामध्ये उस्मानाबाद नाही धाराशिव अहमदनगर नाही अहिल्यानगर आहे औरंगाबाद नहीं छत्रपति धर्मवीर संभाजीनगर। ए भाई इस भारत में रहना पड़ेगा ना तो भारत माता की जय बोलना पड़ेगा। तिरंग्याला सॅल्यूट करावं लागेल, भगव्याला नमन करावं लागेल, शुभा राजांसमोर झुकावं लागेल आणि सर्जा छावा संभाजी राजाला मानावं लागेल। बहिण दारू घडलं आई साहेबचे जाऊन ना दिवस गेले भूमपरांडा धाराशिव। शहाजी राजे सांगतात महाराणी साहेब पुत्र भावा इसा गुंडा ज्याचा तेही लोकी झेंडा। असा पुत्र जन्माला घाला आदिलशाही निजाम कुतुब मुघल डच फ्रेंच यांच्या मानगुटावर बसेल आणि पुन्हा एकदा भगवा उभा करेल असा पुत्र जन्माला घाला। भयानक वातावरण महाराष्ट्रात उभं राहिले। आया बहिणींची इज्जत लुटल्या गेलेली आहे, मंदिरं उद्ध्वस्त झालेली आहेत। आई साहेब जिजाऊंना शिवनेरीवर नेण्यात आलं। शिवनेरी म्हणजे सुरक्षितेच्या बाबतीत जबरदस्त गड। वा एकदा हार्मोनियम वादक आणि पकवाजा दोघांसाठी जोरदार टाळ्या वाजवा। शिवनेरी म्हणजे महाराष्ट्रातला महत्वाचा गड। गडाचा गडकरी आणि गडकऱ्याची बायको लक्ष्मी तिथे। आई साहेबांना डोहाळे लागले। महिला मंडळ आई साहेब जिजाऊंना डोहाळे लागले। कसले डोहाळे? आंबट खायचे का तिखट खायचे का माती खायचे डोहाळे लागले असतील। रामायण श्रवण करत होत्या आई साहेब जिजाऊ, भागवत श्रवण करत होत्या, श्री गुरुचरित्र पारायण करत होत्या आई साहेब जिजाऊ। डोहाळे कसले लागतील? लक्ष्मी म्हणते आई साहेब सांगा ना काय खाऊशी वाटतंय। ए लक्ष्मी, आया बहिणींची इज्जत कुठल्या गेलेली आहे। भगव्याचा रंग अंधुक झालाय लक्ष्मी। अरे कसले डोहाळे लागतील? पण आई साहेब डोहाळे लागतात। हिंदू धर्मामध्ये गर्भाधान संस्कार आहेत, ते संस्कार सुरू झालेत आणि त्या डोहाळे पण असतात। आई साहेब म्हणतात लागलेत मग मला डोहाळे लागलेत लक्ष्मी, मला डोहाळे। मला घोड्यावर बैसावंसं वाटतंय, मला सिंहावर बैसावंसं वाटतंय, मला धानपट्टे फिरवावेसे वाटतात, मला समशेरी चालवावेसे वाटतात, मला समशेरी चालवत दुश्मनांच्या गर्दन उडवत पुन्हा एकदा स्वराज्य निर्माण करावंसं वाटतं। स्वराज्य निर्मितीचे डोहाळे आई साहेब जिजाऊंना लागले आणि दिवस जवळ आला। आणि मग दिवस जवळ आला फाल्गुन वैद्य तृतीया 19 फेब्रुवारी 1630। ज्या आतुरतेने महाराष्ट्र वाट पाहत होता, शिवनेरीतून आवाज आला आयुष्यभर आयुष्यभर जे जीवाशी खेळत, आयुष्यभर जो जीवाशी खेळत पण या रयतेचं रक्षण करेल तो छत्रपती शिवाजी राजा शिवनेरीवर जन्माला आला। शिवनेरीवर शुभ जन्माला छत्रपती हो आमचं दैवत छत्रपती, दैवत छत्रपती
हात टेकत डाव्या गुडघ्यानं रांगत गोकुळीच्या सुखा अंत पार नाही लेखा बाळ कृष्ण नंदा घरी आनंद नारी किती सांगू मी सांगू कुणाला आजी आनंदी आनंद झाला आणि मग खऱ्या अर्थानं महाराष्ट्र सुंदर दिसायला लागला महाराजांचा जन्म झाला अवघ्या महाराष्ट्राला आनंद झाला एक वेगळं चैतन्य महाराष्ट्रात निर्माण झालं आदिलशाही निजामशाही कुतुब मुघल राजफ्रेंच यांचा कर्तन काळ आता जन्माला भगव्याचा रक्षक जन्माला पाहता पाहता शिवराजांचं वय वर्ष झालं 10 वर्ष आणि वयाच्या 10व्या वर्षी महाराजांचं पहिलं लग्न झालं वयाच्या 10व्या वर्षी शिवराजांचं पहिलं लग्न झालं आई साहेब सुद्धा म्हणता शिवा यश त्याच्या हातात आहे शिवबा सिंदखेड राजा जाधव घरानं आपलं घराने आपलं सगळं जाधव घराण्यातली कन्या केली निंबाळकर घरानं मोहिते घरानं काय ही सगळी घराणी महाराजांनी एकत्र करण्याचा निश्चय केला 8 लग्न करण्यामागे युक्ती होती पहिलं लग्न झालं सातारा फलटण निंबाळकर घरानं मुधोजी कन्येला गडावर घेऊन या मुधोजी निंबाळकर म्हणतात आई साहेब चुकलंय का आमचं काय अरे तसं नव सांगितलं तेवढं करा आली ना मुधोजी निंबाळकर कन्येला गडावर घेऊन तुरु 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 चालत ती कन्या चालत आली आणि जिथं शिवबा राजे उभे राहिले तिथंच जाऊन उभी राहिली त्या कन्याचं नाव आहे महाराणी सईबाई छत्रपती धर्मवीर संभाजी राजांच्या आई साहेब मुधोजी म्हणतात ए सई अरे शिवबा राजे आहेत ते असं बघायचं नसतं आई साहेब काय म्हणतील सई आबासाहेब अरे शोभाराजे नाहीत पण शोभाराजे नाहीत काय बोलती सई आबासाहेब अरे शोभाराजे नाहीत सई ते शोभाराजे आहेत असं म्हणशील तर बरखास्त करतील राज्यातून आपल्याला नाही आबासाहेब हे शोभाराज नव आणि तशीच सई फिरली आणि आई साहेबची जाऊनच्या मांडीवर जाऊन बसली मुजराच केला नाही सईनी उद्धवजी म्हणतात हे सई राष्ट्रमाता राजमाता नवे नवे स्वराज्य माता मासाहेब जिजाऊ आहे सई मुजरा कर माफ करा आई साहेब आम्ही मुजराच नाही केला हो तुम्हाला पण ते आमच्या आबासाहेब म्हणतात ते शिवबाराजे आहेत मग सई ते शिवबाराजेच आहेत नाही हो आई साहेब हे शिवबाराजे नाहीत ही सईची नजर आहे रणरागिनी सई शिवबाराजे नाहीत मुधोजींना वाटलं संपलं राज्यातलं काम आता हाकलून देणार आपल्याला आई साहेब मुलीने अपमान केला तसं नव्हतं पण आई साहेब म्हणतात सई म्हणजे शिवबाराजे नाहीत तर कोण आहेत ते आई साहेब अहो ते शिवबाराजे नाहीत ते छत्रपती शिवाजी राजे ते महाराष्ट्राचे पहिले छत्रपती होणार आहेत ए सई अरे कसं ओळखलंस अहो आई साहेब तो फिरणारा दानपट्टा आणि तलवारीची धार सांगती की तलवार एक दिवशी मुघलांच्या गर्दनी उडवणार महाराष्ट्र पुन्हा एकदा उभा राहणार हे स्वराज्य निर्माण होणार हा भगवा फडकणार आणि या सुवर्ण क्षणाची ही महाराणी सईबाई साक्षीदार होणार सई साथ देशील नव शोभाला शेवटच्या श्वासापर्यंत साथ देऊ आम्ही बक्षुबाई सई साथ दिल तुला रणरागिनी पण दुर्दैवी आई ठरली दादा बाबा महाराणी सईबाई दुर्दैवी आई ठरल्या 2.5-3 वर्षाचे होते बाल शंभूराजे आणि महाराणी सईबाईंच्या देहातला प्राण निघू लागला जगदंब जगदंब शंभू बाळ म्हणतात आई साहेब अंग थरथर कापते तुमचं शंभू बाळ हे शेवटचे शब्द आहेत आता यापरी नाही राहणार आम्ही पण आई साहेब आम्हाला गरज आहे तुमची आमचा जन्म झाल्यापासून तुम्ही आम्हाला दूधही पाजलं नाही साहेब सजन हा प्रसंग लक्ष देऊ नाही का बरं का मी शेवटाला आलोय कीर्तना महाराणी सईबाई म्हणतात शंभूराजे
आम्हाला विकृती घडली असावी, काहीतरी अडचण असावी म्हणून आम्ही तुम्हाला दूध नाही पाजू शकलो. वैद म्हणतात दूध पाजता नाही येणार. पण आई साहेब मला सांगा ना, बाळाच्या जीवनातला आनंद त्याच्या आईने त्याला दूध पाजायचं असतं. आई साहेब हा आनंदही आम्हाला. अहो शंभूराजे, तुमच्या आनंदाचं काय घेऊन बसला? बाळाला स्तनपान करणं हा आईचाच आनंद मोठा असतो. पण आम्ही मुकलो त्या आनंदाला. धर्मवीर छत्रपती शंभूराजांना दूध पाजलंय धाराऊ माता, कापूरवळ, पुणे जिल्हा. कोणच येत नव्हतं. धाराऊ माता उभी राहिली पुढं. जिजाबाई साहेब म्हणतात, ए धाराऊ, अरे कश काय आली इथं? दूध पाजायला आले शंभूराजांना. अरे तुझं धारिष्टच कसं झालं येत यायचं? अहो आई साहेब, इको कमी करा थोडा. शंभूराजांना दूध पाजणं म्हणजे या धाराऊचं दूध पवित्र झालं असा होता छावा. जबरदस्त. आई साहेब ध्यान शंभूराजे शेवटचा हातात. जगदंब महाराजांना कळलं आईचा प्राण चाललाय आता. आई दुःख काय तुमच्या हृदयात? तुमचे डोळे सांगतात तुम्ही दुःखांकित आहेत. शंभूराजे काही नाही हो, एक शेवटची इच्छा आहे. तुमच्या आबासाहेब फक्त एकदा भेटायला आले पाहिजेत. आबासाहेब येतील ना? का नाही येणार ते? त्यांना वाटतं आम्ही फसवलंय त्यांना, आम्ही शब्द नाही पाळला आमचा. आम्ही म्हणलो होतो त्यांना शेवटपर्यंत साथ दिन स्वराज्यासाठी. महाराज तुमच्या खांद्याला खांदा लावून ही सई शेवटपर्यंत उभी असेल जोपर्यंत स्वराज्य निर्माण नाही होत. त्यामुळे त्यांना असं वाटतंय आमचा प्राण चालला तर आम्ही सोडून चाललो आता. नाही नाही, येतील आमचे आबासाहेब. गेले ना शंभूराजे आबासाहेबांकडे. आबासाहेब अरे इथं कुठे येर झारे मारता? आमच्या आई साहेब शेवटचा श्वास घेतायत आणि तुम्ही इथं? तुमचा हात द्या ना आमच्या आईच्या हातात. प्राण नाही जात त्यांचा तुमच्या वगैरे. शंभू बाळ, हे कोणी शिकवलं हो तुम्हाला? शिकवलं नव्ह, पण आईचा प्राण जाताना आम्ही आमच्या डोळ्यांनी बघतोय. ते म्हणतात आबासाहेब पाहिजे तिथं, महाराज साहेब पाहिजेत. मग तुम्ही नाही येणार का आत्ता? आई साहेबचे जाऊ म्हणतात शंभूराजे तुमचे आबासाहेब रुसलेत बरं का आता. अहो हा रुसवा नाही आबासाहेब. शेवटचा श्वास चाललाय, हातात हात पाहिजे, तुम्ही इथं रुसून बसताय. शंभू बाळ तसं नवं तुमचे आबासाहेब. विजापूरनं अफजल खान आलेला आहे, ते संकट महाराजांच्या समोर आहे. आणि सईचा विचार करशील ना, महाराणी सईबाई तुमच्या आई साहेब आहेत ना. आबासाहेबांनी किती बी लग्न करू देत, सगळ्यात जास्त प्रेम सईवर आहे आबासाहेबांचं. काय रे शिवबा, कुणावर प्रेम आहे तुझं सगळ्यात जास्त? महाराजांच्या डोळ्यात पाणी आले. आई तुम्ही शब्द दिला होता सईनी शेवटपर्यंत साथ देईन. का चालली सई सोडून? शंभूराजे घेऊनच आले आई साहेब आबासाहेबांना. आणि मग शिवबाराजे म्हणतात हे सई, अरे तू शब्द दिला होता बाबा शेवटपर्यंत साथ देईन. अजून तू स्वराज्य निर्माण बी झालं नाही आणि अर्ध्यावर सोडून चाललीस. सई म्हणून नाराज आहे आम्ही तुमच्यावर. महाराज महाराणी सईबाई आता जो शब्द बोलल्यात ना, हा इतिहासातला सुवर्ण अक्षरात दिला गेलेला शब्द आहे. महाराणी साहेब सांगतात ओ महाराज साहेब, चुकला असेल आमचं माफ करा, पण आम्ही शब्द पाळलाय आमचा. कोण म्हणलं आम्ही शब्द नाही पाळला? आम्ही सोडून चाललो असं वाटतं का? आम्ही सोडून नाही चाललो. आमचा श्वास जरी चालला असेल तरी हा छावा आज महाराष्ट्राला देऊन जाते, जो शेवटपर्यंत या भगव्यासाठी काम करल. ओ संभाजी राजे, छावा हात तुम्ही आमचे. आणि छावा झुकत नाही बर का. जगदंब. आणि प्राण सोडला महाराणी सईबाईंनी. छत्रपती शंभूराजे शिवबाराजांच्या पोटावर आहेत. आबासाहेब आमची आई म्हणली छावा आहे संभाजी, प्राण सोडला हो. सांगा ना आबासाहेब, हा छावा कोण असतो? आई साहेबचे जाऊ म्हणतात शंभू बाळ, आम्ही सांगतो तुम्हाला छावा कोण असतो. ज्याचा बाप सिंह असतो ना, त्याचा पोरगा छावा असतो. छावा आहे संभाजी. खरंच छावा होता श्री हरिबाबा, खरंच महाराज छावा होता. खरंच असा छावा या भूतलावर कुठंच नाही. अपराजित योद्धा. महाराज कधीच पकडले गेले नसते. ऐका, मलाही थंडी वाजते, वेळ पुढे चाललेला आहे, मला कळलंय वेळ झालेली कीर्तनाची. बाबा शेवटची 5 मिनिटं घेतो. मी लांबून आलो एवढा प्रवास करून गड्या.
थोडा उशीर येण्यात झाला, विलंब झाला, अनेक अडचणी असतात रस्त्यामध्ये येताना. माझी आई तर मला नेहमी म्हणते, कबीर महाराज जरा निहार बोल, एखाद्या वेळेसच्या अडचणीत येशील. आईला म्हणलं, आई ज्या दिवशी तुझा पोरगा जाईल ना त्या दिवशी हिंदू धर्मासाठी गेलं म्हणून सोडून दे, आम्ही जगलो पाहिजे हिंदू धर्मासाठी. महाराज कबीर महाराज काय म्हणून जन्माला आलाय ही गोष्ट नंतरची आहे, पण तो मारताना हिंदू म्हणून मारणार आहे ही गोष्ट सगळ्यात आधीची. हिंदू मारणार है क्यों? ये भूमि किसकी है? ये भूमि हिंदू की है. ये भूमि किसकी है? ये भूमि प्रभु रामचंद्र की है, सांता की नहीं. ये भूमि संतों की है, याद रखो. या संतांच्या पदस्पर्शानं पावन झालेला महाराष्ट्र आहे. आणि म्हणून असाच नाही उभा राहिला महाराष्ट्र. इथं त्याग आहे, इथं बलिदान आहे. या मराठी मातीची, या मातीची असणारी अस्मिता आहे. या आसमंतात भुगून प्राण सोडलेला आहे मावळ्यांनी. मी ज्या मातीतून येतो कोंढाणा किल्ला आहे, सिंहगड. परत कधी आलो तो पाऊण तासाचा प्रसंग आहे कोंढाण्याचा. आपण गल्ले बोरगावला एकत्र होतो त्यावेळेस. पाऊण तासाचा प्रसंग उभा केलेला तानाजी मालुसरेंचा. एका झपक्यातच उदय बाण उडावलेला मालुसरेंनी. आधी लगीन कोंढाण्याचं, मग माझ्या रायबाचं. कोंढाण्याचं लगीन करू राजा आधी, आणि मग बघू ना रायबाचं. प्राण जाय पर वचन न जाय. म्हणून आमच्या या मातीसाठी सगळ्यात जास्त कुणी रक्षण केलं असेल तर या साधू संतांनी केलंय. पण बाबा तुमच्या सारख्यांची गरज आहे बरं का आज महाराष्ट्राला, फार गरज आहे महाराष्ट्राला. हे संस्थान आमच्यासाठी फार महत्वाचे आहेत. नाही तर तुम्हाला काय वाटतं, राजे नसते या सगळ्या गोष्टी झाल्या असत्या का? अवनार तलवारी ठेवल्या असत्या तुमच्या माझ्या. इथं कीर्तन नसती होऊन दिली. म्हणून धर्माचं काम, हे काम म्हणजे धर्माचं काम आहे. हे पुढे घेऊन जाणं हेच या करणे काम. आणि बीज वाढवावे नाम, धर्माचे पालन करणे पाखंड खंडन. नाही भीड भार तुका म्हणे साना थोर, तीक्ष्ण उत्तरे हाती घेऊनी बाण फिरे. महाराज हे सांगायचं तात्पर्य आहे. बघा मी आज आलोय संस्थानावर, पण इथं बऱ्याच जणांचा अनुभव असेल, इथं आल्यानंतर गुरुदेव दत्तांनी त्यांच्या चिंताच दूर केल्या असतील. काय असेल कुणास ठाऊक गड्या, पण काही अधिष्ठानही फार जागृत असतात. तसं आपलं हे दत्त देवस्थान जागृत देवस्थान आहे. ह्याचं पावित्र्य या ठिकाणी फार चांगल्या पद्धतीने लावलं गेलेलं आहे. म्हणून महाराज खरंच महाराज पकडले गेले नसते ओंकार बाबा. खरंच मी आमच्या सगळ्या लेकीला सांगेन, कीर्तन सांगायचे बरं का शिवराय, कीर्तन सांगायचे शंभूराजे. लोक अनेक म्हणतील शिवाजीराजे कीर्तन सांगतात का? म्हणणाऱ्यांकडे लक्ष द्यायचं नाही. आम्ही विलक्ष नाही दिला आजपर्यंत. अरे कीर्तन अख्खं कीर्तन नाही, पण कीर्तनातला विषय तर पाहिजे एक. शंभूराजे शिवबाराजे पुढची पिढी काय म्हणायची असेल, महाराज आता ट्रेंड बदलला पाहिजे कीर्तनाचा. आम्ही खरंच ट्रेंड बदलला पाहिजे. नाही आता मी एवढ्या वेळे कीर्तन करतोय, प्रत्येक गोष्ट वास्तव सांगितलंय. धोतान काहीच सांगायला नाही आलो तुम्हाला. प्रत्येक गोष्ट वास्तवातली उभी केली. हा महाराष्ट्रातला इतिहास आहे. आणि या सप्त्याचं कौतुक आहे, इथं सगळे व्हेरिएशनचे कीर्तनकार आहेत. म्हणजे वेगवेगळ्या पद्धतीने ज्यांनी त्यांनी त्याचं प्रावीण्य मिळवले असे कीर्तनकार आहेत. त्यात एक शिवचरित्रकार बी तुम्ही ठेवलाय. म्हणजे माझंही परम भाग्य आहे. बाबांनी निवडताना, माझं म्हणून नाही सांगत, पण निवडताना तुम्ही माणसं एक जबरदस्त निवडली. हे सगळे महाराष्ट्रातले दिग्गज आहेत. सांगायचं तात्पर्य आहे, बाबा शंभूराजे पकडले गेले नसते हो. छावा चित्रपट आत्ता आलाय, आम्ही 15 वर्ष पुढे तिडकीन छावा सांगतोय. काही म्हणतो राजे, अरे पकडले गेले तर ए कवी, अरे कुणाची मजा आलाय या संभाजीला हात लावायची. आणि तेवढ्यात साखळदंड पडली आणि पकडला गेला छावा. कर कर बाहुदंड वाजत होते. अहो मजा नव्हती कुणाची हात लावायची महाराजांना. 20 फुटावनी साखळदंड टाकले हुजूर. अरे भयानक ये. कवी कलश म्हणतो राजे, अरे हे तुम्हाला हात बी लावू शकत नाहीत, त्यांची डेअरिंग नाही, धारिष्ट होत नाही राजे, ती जवळ येत नाहीत तुमच्या. राजे म्हणतात कवी, अरे एक बी युद्ध नाही हरलो रे मी. आई या जगातला अपराजित योद्धा या धर्मवीर शंभूराजा, एक युद्ध न हरलेला योद्धा. आज पकडले गेले होते राजे. या मातीतून फरफडत नेलं. आणि फरफडत असंच नाही नेलं बाबा, उंटाला बांधून फरफडत नेलो. उंटाला बांधून फरफडत नेलं ना ओंकार महाराज. अरे तिथंच लय जखमा झालत्या. अशा रक्ताच्या चिळखंड उडत होत्या. कुठेतरी मध्ये उंट थांबावा. कवी म्हणतो राजे, हे डोळे तुमचे आज पाणवलेले दिसत आहेत. कवी कलश म्हणतो. राजे म्हणतात कवी, आज अंतःकरणातून रडायला आलं. पण राजे तुम्ही रडले नाहीत कधीच. अरे नाही रे कवी,
रडत नाहीच हा संभाजी राजा. फक्त झालं असं, या पाना फुलांना माहितीच नाही की त्यांचा संभाजी पकडला गेलाय. या नद्या नाल्यांना पूर आलाय. कवी कलश, अरे सांग या नद्या नाल्यांना त्यांचा संभाजी राजा पकडला गेलाय. या गड किल्ल्यांना आवाज दे. त्या पायऱ्या सांगतील की छावाची पावलं गडावर कशी पडलीत. निष्ठावंत भाव, भक्ताचा स्वधर्म, निर्धार हे वर्म चुकवू नये. निष्ठा होती अंतःकरणात. स्वराज्याचं हित आणि राष्ट्रहित घेत या ठिकाणी महाराज चालले होते. कवी म्हणतो राजे म्हणून रडायला आलं का? राजे म्हणतात कवी, हो कवी कलश, आपला जंजिरा राहिला ना माग. माग नजर गेली महाराजांची. जंजिरा घ्यायचं होतं रे कवी. आई बापाचं शेवटचं स्वप्न होतं. मोठं वाक्य बोलू का महाराज? जंजिराच काय, अजून थोड्या वर्ष जगले असते ना महाराज, दिल्लीच्या तख्तावर भगवा फडकवला असता. इतकी भयानक ताकद होती. अरे कुणाची मजालच नव्हती महाराजांच्या समोर उभी राहायची. लई भयानक योद्धा. पकडले गेलं महाराजांना. आई उंटाला बांधून जाऊ द्या हो. पुढे असं झालं की 40 दिवस देव फाडला शंभूराजांचा. अशा तलवारीनी सर सर कातडी ओढली. जगदंब जगदंब. हळदी लावायला पाहिजे होते ना आई तुम्ही. मिठाचं पाणी ओतलं सैतानाने या जखमेवर. ओल्या जखमा, ह्या जखमा उघड्या पडल्या होत्या. आज एवढी जखम झाली आणि त्याच्यात मिठाचं पाणी पडलं. सहन होत नाही गड्या स्वयंपाक करताना. आई सांगा हो, अवघ्या अंगावर जर मिठाचं पाणी सैतानाने टाकलं असेल, अहो पाण्यातून मासा बाहेर यावा असा तरफडला असता एखादा. कासा वीस प्राण मन तळमळी, जैसी का मासोळी जीवनावीन. एवढे बी हल्ले नाहीत राजे. कवी कलश म्हणतो राजे काहीच होत नाही का हो? राजे म्हणतात कवी कलश, अरे आई नाही म्हणत तोय छावा आहे संभाजी. बस छावा चुकल का कवी? आणि तेवढ्यात औरंगजेब म्हणतो हमें देखना है कैसे दिखता है संभाजी, मेरे सामने लाया जाए हुजूर, मत जाओ उसके सामने. एका झपक्यात उलटा करेल. महाराष्ट्रातलं रक्त आहे हुजूर. लई भयानक योद्धा आहे. आजपर्यंत औरंगजेबचे सहकारी म्हणतात औरंगजेबाला. औरंगजेब म्हणतो हे निकम्मो, अरे मेरे ओर से हो क्या उस संभाजी के ओर से हो? हुजूर इस वक्त हम सच्चाई के तरफ से है, ना तो हम आपके तरफ से है, ना हम संभाजी के तरफ से है. हम सिर्फ सच्चाई के तरफ से है. और सच ये है कि संभाजी छावा है हुजूर, छावा है. और छावा झुकता नहीं किसी के सामने. मला एक शेवटचा प्रश्न विचारायचा आहे. शेवटचे 2-3 शब्द आहेत कीर्तनातले. शंभूराजे म्हणतात छावा झुकत नाही. आई म्हणते छावा झुकत नाही. मग एवढे वार झाले असते नाही, मानेवर वार होते, मान खाली जात नसेल का हो? तरी महाराज ताटमानेने उभे होते. अहो लय वार झालते, रक्ताच्या चिळकांड्या उडत होत्या. पण आज जर छावा चुकला ना तर आज हिंदू धर्म संपला. हिंदू धर्मासाठी उभा होता. भगवा होता कमरेला. भगवा म्हणजे जान, भगवा म्हणजे मान, आणि भगवा म्हणजे महाराष्ट्राचा स्वाभिमान. तो भगवा धर्मवीर छत्रपती संभाजी राजांना उभा करत होता. औरंगजेबाने बघितलं. ही शेवटची 2 वाक्य औरंगजेबाची. ये आंखें सताती हमको, हमें देखना था कैसे है संभाजी. 8 साल का था, अब 32 साल का हुआ है. आणि मग उभे राहिले शंभूराजे समोर. ये जज्बा, ये जज्बा बहुत खूब है. अल्लाह ए परवरदिगार, अरे एक तो ऐसा संभाजी देते हमारे जनान खाने में. काय म्हणला औरंगजेब? एक तो संभाजी देते हमारे जनान खाने में, पूरी दुनिया पे राज करते हम. अरे औरंग्या तू काय येडपाटेस का रे जरा? तुझ्या जनान खाण्यामध्ये शंभूराजे कसे काय जन्माला येतील? शंभूराजे जन्माला येतात महाराष्ट्राच्या मुशीत, आणि छत्रपती शिवाजी राजांच्या कुशीतच जगी यायचा बाप व्हावा, ज्याचा वंश मुक्तीस जावा. हे शेवटचं वाक्य का बोललो बाबा? तुम्ही आम्ही छावा म्हणा, आपला राजा आहे म्हणणारच आपण, पण औरंगजेब म्हणतो का नाही म्हणून नजर होती सगळ्यांची. आणि बोलला मग औरंगजेब शेवटचं वाक्य. डोळे काढले महाराजांची, तप्त सळ्या गेल्या डोळ्यात.
जीप काढली सपकन सिंहाच्या जबड्यात घालून हात मोजुडी हात जात सांगणारी जीभ होती जी वळवळत पडली होती खाली, जी म्हणत होती डोळे मिटून घेतो आबासाहेब, नाही झुकला हो तुमचा छावा, हा छावा तुमच्या भेटीला येतो. सपकन डोळे काढले, लालबुंद सळ्या गेल्या डोळ्यात आणि डोळे बाहेर आले. कवी कलश म्हणतो राजे असा मित्र भेटायला लय भाग्य लागतो. अडचणीत मदत करणारे नाहीत, अडचणीच नाही आल्या पाहिजेत याच्यासाठी प्रयत्न करणारे मित्र आयुष्यात उभे करा. कवी कलश संभाजी राजांसारखे. आणि मग औरंगजेब म्हणतो हमने आंखें निकाल दी इसकी, इसने आंखें नहीं झुकाई हमारे सामने. हमने हाथ काट दिए इसके, इसने हाथ नहीं फैलाए हमारे सामने. हमने पैर काट दिए इसके, इसने घुटने नहीं झुकाए हमारे सामने. हमने जबान निकाल दी इसकी, इसने दो लफ्ज रहम के नहीं मांगे हमारे सामने. अरे सच में छावा है, छावा शेर का सच में छावा है. प्रौढ प्रताप पुरंदर क्षत्रिय कुलावंश सिंहासनाधीश्वर राजाधिराज महाराज शिवछत्रपती शिवाजी महाराज की छत्रपती धर्मवीर संभाजी महाराज की अवधूत चिंतन